वैशाख पौर्णिमेला यंदा सत्यनारायण कथा आणि व्रत कधी करायचं आहे बरं? कारण 30 तारखेला देखील पौर्णिमा आहे आणि 1 तारखेला देखील. पण उदय तिथी काय सांगत आहे? तर उदय तिथीनुसार आपण 1 तारखेला ही पौर्णिमा तिथी जी आहे ती साजरी करायची आहे. ज्या ज्या महिला सत्यनारायण व्रत कथा करतात त्यांनी सत्यनारायणची विधीपूर्वक पूजा करायची आहे, व्रत मांडायचं आहे, उपवास करायचा आहे. त्यासोबत खिरीचा नैवेद्य आज जरूर दाखवायचा आहे. गोड शिऱ्याशिवाय आज खिरीचा नैवेद्याला देखील खूप मान आहे, कारण आज शुक्रवार आहे. त्यासोबत वैशाख पौर्णिमा तर आहेच, पण बुद्ध पौर्णिमा देखील आहे. म्हणूनच आज सात्विक असे उपाय जरूर करा. हळकुंडाचा उपाय सांगितलेला आहे मी, तो मोठ्या व्हिडिओमध्ये. जरूर एकदा त्या व्हिडिओला भेट द्या, कारण आपण सतत आर्थिक स्थिरता यावी, लक्ष्मी माता आपल्या घरी यावी यासाठी प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी साधे आणि सोपे, कोणतेही जास्त किचकट साधना न सांगता उपाय सांगितलेला आहे.